गडिंग्लज तालुक्यात सोयाबीन केंद्राचा प्रश्न हा चिघळताना दिसतोय। गडिंग्लज तालुक्यात सोयाबीन केंद्र सुरू करावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्डाणावर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन चालू केलेलं आहे। आता रात्रीचे 9 वाजत आलेले आहेत, तापमान 18च्या खाली सरकत आहे आणि थंडीचा कडाका वाढत आहे। तरी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत राजेंद्र गड्डाणावर यांच्या नेतृत्वाखाली जे कार्यकर्ते आहेत आपण सगळेजण बघतोय ते प्रांत कार्यालयातून हटलेले नाहीत। प्रशासनाबरोबरच विविध चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत, पण या मुरदाड प्रशासनानं त्यांच्याकडे लक्ष दिलेले नाही। स्वतः राजेंद्र गड्डाणावर आता आपल्या सोबत आहेत। गड्डाणावर साहेब, काय सांगाल? रात्रीचे 9 वाजत आले, 18च्या खाली टेम्परेचर सरकत आहेत, काय अवस्था आहे आता? 18च्या खाली टेम्परेचर सरकत आहे। शेतकरीचं आयुष्यच या 18च्या खाली टेम्परेचरच्या खाली गेलेलं आहे। एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 36,500 हेक्टर सोयाबीन आहे, त्यापैकी आमच्या गडिंग्लज तालुक्यामध्ये 13,500 ते 14,000 हेक्टरवरती सोयाबीन आहे आणि याकरता साधारणपणे 41,000 एकरवरती सोयाबीन आहे एकूण। तर साधारणपणे 2 ते 2.5 लाख क्विंटल सोयाबीनचं उत्पादन या गडिंग्लज तालुक्यामध्ये होतं आहे। याच करता गेली 2 महिन्यापासून आम्ही 8 ऑक्टोबरला हलकर्णीला सोयाबीन परिषद घेतली। 12 ऑक्टोबरला त्या ठिकाणी या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री आंबेडकर साहेबांची जाऊन भेट घेऊन प्रत्यक्षात त्यांना सांगितलं की या ठिकाणी 2 केंद्र सुरू करायला पाहिजेत। त्याचबरोबर कलेक्टरला 14 तारखेला मीटिंगमध्ये त्या ठिकाणी मांडणी केली। त्यानंतर पुन्हा 27 ऑक्टोबरला प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढला। हजारभर शेतकरी त्या दिवशी होते। त्या दिवशी सुद्धा सांगितले की आम्ही राज्य शासनाच्या धोरणानुसार लवकरच 30 तारखेपर्यंत केंद्र सुरू करतो आणि त्या दिवशी आपण अल्टिमेटम दिलं की 2 तारखेला संध्याकाळपर्यंत तुम्ही 5 वाजेपर्यंत आम्हाला अधिकृतरित्या त्याच्याबद्दल ठोस निर्णय घ्या। म्हणून पुन्हा दुंडगे येथे त्या ठिकाणी गडिंग्लजच्या पूर्व भागात दुंडगे येथे त्या ठिकाणी रास्ता रोको केला। त्या दिवशी सुद्धा पणनचे अधिकारी, मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी आणि प्रांत ऑफिसचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सांगितले की आम्ही राज्य शासनाचं धोरण असल्या कारणानं नोंदी घ्यायला आम्ही सुरू करतोय आणि लवकरच त्या ठिकाणी राज्यात इतर ठिकाणी केंद्र सुरू होतील, त्यावेळी आपलंही केंद्र सुरू होईल असं त्यांनी त्यावेळी आम्हाला आश्वस्त केलं। म्हणून या तालुक्यातला अतिशय सामान्यातला सामान्य अल्पभूधारक अत्यल्प भूधारक शेतकरी एकरी साधारणपणे अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी थोडंसं उत्पादन घटलेलं आहे आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी तो आपल्या घरात निवडून स्वच्छ करून त्या ठिकाणी वाळवून सोयाबीन ठेवलेला आहे, जेणेकरून त्याला 5,328 रुपये प्रमाणे त्याला भाव मिळेल। आज बाजाराचा भाव साधारणपणे 4,500 पर्यंत दिसत असला तरी सुद्धा प्रत्यक्षात त्या ठिकाणी 5-6 किलोचं त्या ठिकाणी हे धरलं जातंय, सूट धरली जाते, काडी माती काढली जाते। ज्यावेळी नापेड खरेदी करते त्यावेळी अशा गोष्टी होत नाहीत। 12 पर्यंत मॉशर पकडलं जात आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना तो आधारभूत किंमत देऊन ज्यावेळी मार्केट दरापेक्षा कमी दरानं शेतमाल जातो त्यावेळी केंद्र आणि राज्य शासनाची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी असते। त्या जबाबदारी झटकण्याचं काम त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचं सरकार करतंय। हेच आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री, सध्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी विरोधी पक्ष नेते होते, माझ्या माहितीनुसार 8-9 वर्षापूर्वी विरोधी पक्ष नेते असताना 8,000 रुपये क्विंटलनं सोयाबीन भाव मिळाला पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेऊन नागपूरच्या विधान भवनावरती मोर्चा काढले होते, मुंबईला काढले होते आणि तेच आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत। तर त्यांनी त्यावेळी 8,000 मागत होते, म्हणजे निदान आज 12,000 रुपये तर त्यांच्या हिशोबानं मिळायला पाहिजेत, पण प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही। आमच्या गडिंग्लज तालुक्यातला सामान्यातला सामान्य खरीप पीक घेणारा, जो नगदी पीक म्हणून त्याच्याकडे पाहणारा शेतकरी आज 3500-3600ला सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षात 3200-3300ला सुद्धा सोयाबीन विकला। हे नादान आणि ह्या दळभद्री सरकारमुळं एका बाजूला केंद्र शासनाच्या माध्यमातून या जे काय सोयाबीनच्या माध्यमातून पेंड निर्माण होते त्या पेंडीवरती बंदी घालायचं, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतनं 1 लाख टन त्या ठिकाणी सोयाबीन खरेदीचे व्यवहार झालेले आहेत। म्हणून त्या ठिकाणी देशांतर्गत बाजारपेठ सुधारण्याचं लक्षणं दिसत नाहीत आणि बाजार जो चालतो तो मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतावरती चालतो। मागणी जास्त आणि पुरवठा कमी व्हायला लागला तरच त्या ठिकाणी बाजाराचे भाव वधारले जातात। तशी परिस्थिती सध्याच्या एकूणच देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दिसत नाही। म्हणून जोपर्यंत 5,328 प्रमाणे खरेदी केंद्र, आधारभूत खरेदी केंद्र हलकर्णी आणि प्रामुख्याने गडिंग्लजला या 2 ठिकाणी अधिकृतरित्या नापेडकडनं पत्र मिळत नाही आणि खरेदी केंद्र सुरू होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी हे जे पाठीमागं आम्ही हे सोयाबीन आम्ही घेऊन आलो शेतकऱ्यांचं, हे सोयाबीन घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत। त्यामुळं राज्य शासनाने याच्यामध्ये तात्काळ लक्ष घालून हे खरेदी केंद्र सुरू करावेत ही भूमिका आमची आहे। गेली 2 महिने यांचं फक्त आश्वासन त्या ठिकाणी ऐकतोय। रेड्याचं दूध काढल्याशिवाय खऱ्यातलं नाही आहे।
म्हणून आज आपण या ठिकाणी ठाण म्हणून बसलोय. जोपर्यंत खरेदी केंद्र सुरू होत नाही तोपर्यंत तिथनं हलणार नाही. गड्डानावर साहेब, त्याच पद्धतीने आज दिवसभर आपण प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केलेला आहे, विविध शासकीय अधिकाऱ्यांशी सुद्धा संपर्क साधलेला आहे. त्या चर्चेत काय निष्पन्न झाले? त्या चर्चेतनं त्यांनी मला जे पत्र दाखवले त्या आधारे गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जे याच्यापूर्वी घडायला पाहिजे होतं, याच्यापूर्वी कलेक्टरने त्यांना सांगायला पाहिजे होतं, पण आज त्या ठिकाणी त्यांना आमच्या प्रेशरमुळे किंवा एकूणच त्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या संघटनेच्या दबावामुळे आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कालच त्यांनी कलेक्टरच्या तिथं मिटिंग घेऊन आज तो प्रस्ताव त्यांच्याकडनं घेऊन तो कोल्हापूरनं पुण्याला आणि पुण्यावरनं मंत्रालयात पाठवून दिले, तसं त्यांनी सांगितलं मला. तुमच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? हे खरेदी केंद्र कधीपासून सुरू होईल? आता त्यांच्या सांगण्यावरनं तर उद्यापर्यंत ते अधिकृतरित्या पत्र नाफेडचे जे राज्याच्या भवैया मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडनं सही होऊन आपल्याला अधिकृतरित्या पत्र मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण त्यांनी काही सांगू देत, जोपर्यंत ते अधिकृतरित्या पत्र भेटत नाही तोपर्यंत हा आंदोलनाचा पहिला भाग आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही गनिमी पद्धतीने आणि शिवाजी महाराजांच्या विचार त्यात जात असते. त्यामुळं आगे आगे देखो हे फक्त पिक्चर आहे, एक ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. खरेदी केंद्र सुरू झालं नाही तर एवढं सोपं नाही आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना काय हिसका दाखवेल हे त्यांनी बघतील. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डानावर बोलत होते. त्यांनी शासनाला आता निर्वाणीचा असा इशारा दिलेला आहे. तापमान 18च्या खाली सरकेल किंवा आणखीन काही होईल, पण आता आपण इथं प्रांत कार्यालयाच्या दारातून हलणार नाही, अधिकृत पत्र घेतल्याशिवाय आणि शासकीय आदेश आल्याशिवाय आता इथून हलणारच नाही असा त्यांनी आग्रह आता शासनाकडे मांडलेला आहे. आता आणि हा जो त्याने आता निर्धार व्यक्त केलेला आहे तो आता पूर्ण होणार का? शासनाकडून अधिकृत पत्र मिळून गडिंग्लज तालुक्यात आणि हलकर्णी येथे हे सोयाबीन केंद्र कधीपर्यंत चालू होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके, गडिंग्लज.